शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण टाटा कंपनीच्या ब्लिटॉक्स म्हणजेच कॉपर ऑक्सिक्लोराइड या बुरशीनाशकाविषयी माहिती घेणार आहोत. माहिती घेत असताना त्यातील घटक असेल, तसेच त्याचे कार्य असेल, त्याचे प्रमाण असेल, त्याचे कॉम्बिनेशन असेल, तसेच कॉपर वापरताना आपण काय काळजी घेतली पाहिजे, अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, माहिती घेण्याअगोदर ज्या शेतकरी बांधवांनी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, आपल्याला मार्केटमध्ये 4 टाईपचे कॉपर हे पाहावयास मिळतात. तर ते म्हणजे कॉपर सल्फेट हे मोरसूद, कॉपर ऑक्सिक्लोराइड म्हणजे ब्लायटॅक्स ब्लू कॉपर, त्याच्यानंतर कॉपर हायड्रॉक्साईड म्हणजे कोसाईड 2000 आणि कोसाईड 3000, त्याच्यानंतर चिलेटेड कॉपर, याच्यामध्ये जी कॉपरची टक्केवारी येते ही 12% येते. तर अशा विविध फॉर्ममध्ये आपल्याला कॉपर हे मार्केटमध्ये पाहावयास मिळते. तर आज आपण टाटा कंपनीच्या ब्लिटॉक्स या बुरशीनाशकाविषयी माहिती घेणार आहोत. टाटा कंपनीच्या ब्लिटॉक्स या बुरशीनाशकात आपल्याला कॉपर ऑक्सिक्लोराइड 50% WP म्हणजेच वेटेबल पावडर या फॉर्ममध्ये आपल्याला पाहावयास मिळते. हे एक कॉन्टॅक्ट बुरशीनाशक आहे. याच्यात आपल्याला 2 गुणधर्म हे पाहावयास मिळतात. हे एक उत्तम प्रकारचे बॅक्टेरिसाइड म्हणजे जीवाणूनाशक आहे. त्याच पद्धतीने ब्रॉड स्पेक्ट्रम संरक्षण बुरशीनाशक अशा दोन्ही गुणधर्म याच्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळतात. पाऊस किंवा ढगाळ वातावरणात किंवा गारपीट झाल्यास आपण जर का ब्लिटॉक्स या बुरशीनाशकाचा वापर केला तर आपल्या झाडांना ज्या काही जखमा झालेल्या असतात व झाडाला त्या ठिकाणी इन्फेक्शन झालेले असते तर ते बरे करण्याचे काम त्या ठिकाणी ब्लिटॉक्स हे करत असते. शेतकरी मित्रांनो, याच्यात आपल्याला मल्टीसाइट ॲक्शनसुद्धा पाहावयास मिळते. म्हणजे हे एक बुरशीनाशक आहे जे अनेक प्रकारच्या बुरशींवर चांगल्या पद्धतीने हे काम करत असते. जमिनीमधील ज्या काही बुरशी आहेत त्यासुद्धा आपल्याला नियंत्रण करताना ब्लिटॉक्स म्हणजे कॉपर ऑक्सिक्लोराइड हे करताना दिसून येते. हे जर का आपण पर्यावरणाच्या दृष्टीने विचार केला तर हे एक सुरक्षित बुरशीनाशक आहे व याचा वापर केल्यावरती पर्यावरणाला कुठल्याही प्रकारची हानीही पोचत नाही. शेतकरी मित्रांनो, हे एक कॉन्टॅक्ट असे बुरशीनाशक आहे जे आपण जीवाणूजन्य रोगांसाठी व बुरशीजन्य रोगांसाठी आपण याचा वापर करू शकतो. शेतकरी मित्रांनो, आता आपण हे कोणकोणत्या रोगांवरती वापरू शकतो तर मिरची या पिकामध्ये जो काही लीफ स्पॉट येत असतो व फळकूज होत असते तर त्याच्यासाठी आपण वापरू शकतो. त्याच पद्धतीने द्राक्ष या पिकामध्ये डाउनी मिल्ड्यू, डाळिंब या पिकात अँथ्रॅकनोज व बॅक्टेरियल ब्लाइट म्हणजे जो काही तेल्या येत असतो तर तेल्या रोगासाठी सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण हे त्या ठिकाणी देत असते. त्याच पद्धतीने बटाटा या पिकामध्ये जो काही ब्लाइट येतो म्हणजे लवकर येणारा करपा व उशिरा येणारा करपा या दोन्ही करप्यांसाठी चांगल्या पद्धतीने हे काम करत असते. त्याच पद्धतीने टोमॅटो या पिकामधील करपा, त्याच पद्धतीने कोबी या पिकामधील करपा म्हणजे ज्याला आपण कडा करपा म्हणत असतो व घाण्या रोग म्हणत असतो तर त्या रोगाच्या नियंत्रणासाठी आपण कोबी पिकावरती सुद्धा वापरू शकतो. त्याच पद्धतीने वांगी या पिकामध्ये जो काही डॅम्पिंग ऑफ येत असतो म्हणजे ज्या वेळेला मूळ हे सडत असते तर त्या सडनवरती हे चांगल्या पद्धतीने काम करत असते. त्याच पद्धतीने तांबेरा असेल, रस्ट असेल, मूळकूज असेल अशा विविध रोगांवरती कॉपर हे आपल्याला चांगल्या पद्धतीने काम करताना दिसून येते. शेतकरी मित्रांनो, आपण हे कोणकोणत्या पिकात वापरू शकतो तर टोमॅटो असेल, मिरची असेल, कोबी असेल, वांगी, द्राक्ष, भात अशा विविध भाजीपाला व फळवर्गीय पिकामध्ये या बुरशीनाशकाचा वापर करू शकतो. शेतकरी मित्रांनो, आता आपण ब्लिटॉक्स या बुरशीनाशकाचे प्रमाण आपण काय घेऊ शकतो तर प्रति लिटर पाण्यासाठी आपल्याला 2 ते 3 ग्रॅमपर्यंत आपण ब्लिटॉक्स या बुरशीनाशकाचा वापर करू शकतो. त्याच पद्धतीने एकरी जर का वापरायचे झाले ते 400 ते 500 ग्रॅम आपण एकरी हे वापरू शकतो. त्याच पद्धतीने जर का आपल्याकडे 20 लिटरचा पंप असेल तर पंपाला 40 ग्रॅम आपण ब्लिटॉक्स हे घेऊन आपण फवारणी त्या ठिकाणी करू शकतो. आता शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचे म्हणजे याचं जर का आपण कॉम्बिनेशन हे अँटीबायोटिकसोबत म्हणजे मायसिन ग्रुपसोबत जर का आपण घेतले तर आपल्याला जीवाणूजन्य करपा त्याच पद्धतीने विविध प्रकारच्या बुरशीजन्य रोगांसाठी आपल्याला चांगले नियंत्रण हे त्या ठिकाणी मिळत असते. त्याच पद्धतीने शेतकरी मित्रांनो, याचा वापर करत असताना फवारणी जी काय आहे
ही फवारणी करत असताना आपल्याला फ्लावरिंग अवस्था सोडून आपल्याला फवारणी करायची आहे. जर का आपण फ्लावरिंग अवस्थेमध्ये याची फवारणी केली तर आपल्याला फुलगळ ही होताना दिसून येते. त्याच पद्धतीने आपल्याला जर का हे मिक्स करायचे असेल तर आपण टॉनिकमध्ये, फंगिसाईडमध्ये किंवा कीटकनाशकामध्ये किंवा बुरशीनाशकामध्ये आपण याचा वापर करू शकतो. फक्त जे तणनाशक आहेत तर त्याच्यामध्ये वापरणं आपल्याला टाळायचे आहे. शेतकरी मित्रांनो, वापर करत असताना आपण छोट्याशा बकेटमध्ये आधी हे मिक्स करून बघा. जर औषध फुटत असेल तर वापरासाठी घेऊ नका. त्याच पद्धतीने शेतकरी मित्रांनो, हे एक चांगल्या प्रकारचे कॉन्टॅक्ट असे बुरशीनाशक आहे. त्याच पद्धतीने याची जर का आपण रेनफास्टनेस बघितली तर ही रेनफास्टनेस ही 1 तासाची आहे. फवारणी केल्यावर 1 तासाने जरी पाऊस आला तरी आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट याचे मिळून जातात. शेतकरी मित्रांनो, ब्लॅटॅक्स किंवा ब्ल्यू कॉपर हे आपल्याला मिक्स करत असताना आपल्याला याची कंपॅटिबिलिटी जी काय आहे ही चेक करणं गरजेचं आहे. म्हणजे हे कीटकनाशकासोबत किंवा बुरशीनाशकासोबत जर का मिक्स होत असेल तरच मिक्स करा, अन्यथा मिक्स करू नका. शेतकरी मित्रांनो, आज आपण ब्लिटॉक्स या टाटा कंपनीच्या बुरशीनाशकाविषयी माहिती घेतली. ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.